नमस्कार. शिवहम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण नवीन मालिका सुरू करीत आहोत. श्री ज्ञानेश्वरीतील नवविधा भक्ती. लेखक श्री अनिल गोविंद बोकील. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री ज्ञानेश्वरीतील नवविधा भक्ती, भाग पहिला. श्रीमद भगवत गीतेवरील सर्वश्रेष्ठ भाष्य म्हणजे ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. गीतेतले विषय ज्ञानदेवांनी विस्तृतपणे सोपे करून अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेत सांगितले आहे. त्यातील भक्ती हा विषय अत्यंत मोहकपणे मांडलाय. या भक्तीच्या नवप्रकारांना म्हणतात नवविधा भक्ती. त्यांची नावे अशी आहेत: श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. भक्तीच्या या 9 पायऱ्या चढत गेलो की आपल्याला स्वतःमधल्या चैतन्य तत्वाचा स्पर्श होत राहतो. ही प्रस्तुती लिहिताना भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी समोर ठेवली आहे. त्याचबरोबर माझे कौल मार्गातले नाथपंथी परमगुरु स्वामी स्वरूपानंद यांनी केलेला अभंगानुवाद पण आहेच. या लिखाणात येणारे अभंग त्यांनीच लिहिलेले आहेत. सर्वसाधारणपणे भक्तीवर लिहिताना प्रथम डोळ्यासमोर येतो तो गीतेचा 12वा अध्याय आणि त्यावरूनच विवेचन केलं जातं भक्तीचं. भक्तीचे श्लोक इतर अध्यायात पण आहेतच, विशेषतः 9व्या अध्यायात. तर हे सगळंच लक्षात घेऊन ही प्रस्तुती आपणासमोर ठेवली जात आहे. अध्याय 9 पासून पुढे भक्तिमार्ग प्रतिपादिताना या ज्ञानी यांच्या राजाची प्रतिभा जबरदस्त बहरत जाते. त्यांच्या कवित्व शक्तीचा उत्कट आविष्कार बघायला मिळतो तो ज्ञानेश्वरीत. भक्तीची पहिली पायरी म्हणजे श्रवण भक्ती. श्रवण कोणाकडून? तर गुरुकडून, अधिकारी लोकांकडून. अशा श्रवणामुळे चंचल इंद्रियांमुळे भटकणारं मन स्थिर व्हायला मदत होते. श्रवणामुळे साधकाचा विकास होत जातो. गर्व, चिंता, दुःख इत्यादी दूर होऊ लागतात. साधकाचं कल्याण होऊ लागतं. यात गुरुचाही प्रभाव मोठा असतो. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात ते तर म्हणतात, कनवाळूपणे शिष्य ते पुसोन, टाकी ती हरोन भव दुःख. शिष्याचा विनाश न व्हावा म्हणून, आत्मसुख धन देती जे का. अधिकारी महात्म्यांकडून श्रवण केल्याचं हे फळ आणि अशा श्रवण भक्तीमुळे शेवटी स्वरूपापर्यंत साधक जाऊ लागतो. दुसरी पायरी म्हणजे कीर्तन भक्ती. ज्ञानदेव 9व्या अध्यायात म्हणतात,
नाम संकीर्तनी नाचता रंगोन, पातके जळून गेली सारी. अशा कीर्तन भक्तीमुळे यम, नियम, तीर्थयात्रा, तपश्चर्या इत्यादींची आवश्यकता राहत नाही. कोणत्याही योग साधनांशिवाय कैवल्य दर्शन. 9व्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात, नाचरिता योग अष्टांग साधन, कैवल्य दर्शन घडविती. प्रत्यक्ष भगवंतानी सुद्धा आपली प्रिय भक्ती म्हणून कीर्तनाचा गौरव केलाय. कीर्तनाच्या वेळी भावजागृती होते, नामाच्या गोडीनं तृप्तता मिळते. भगवंताच्या जयघोषामुळे भगवंत पण आनंदित होतात, कारण अशा कीर्तन सोहळ्यात त्यांचंच अस्तित्व असतं. ज्ञानदेव म्हणतात, तुम्ही एक वेळ नसे वैकुंठात, नाही सापडत भानुबिंबी. तरी एक वेळ योग्यांचेही मन, जाई उल्लंघून पलीकडे. परिजे का माझा अखंड बरवा, करीती पांडवा नाम घोष. हारपता मज शोधावे तेथेच, तयांपासी साच सापडे मी. माझे गुण गाता कैसे तृप्त झाले, पाहू विसरले देस काळ. नाम संकीर्तनी होनी तल्लीन, सुखावले पूर्ण स्वरूपीच. कृष्ण विष्णू हरी गोविंद हे नामे, गरजुनिया प्रेमे वारंवार. नाम संकीर्तना माझारी उद्दंड, करीती उघड आत्मचर्चा. थोडक्यात म्हणजे भगवंतच या विश्वाचा सूत्रधार, तो सृष्टी निर्माता याबाबतचे अनुभव होतात नामसंकीर्तन सोहळ्यात. संकटात असलेल्या सदमार्गी यांची बुद्धी स्थिर ठेवून भगवंत त्यांना सहाय्य करतो. भक्तांची अंतःकरणे आनंद सागरात स्नान करू लागतात. याच अवस्थेत वर्णन ज्ञानदेव करतात. भोगीतसे महासुखाचा सोहळा, कीर्ती वेळोवेळा आठवूनी. आनंदामृताच्या लाटावरी साच, करीतसे नाच देव देवा. तर अशी ही कीर्तन भक्ती. पुढील 7 भक्तींचे विवेचन क्रमशः येईलच. तोपर्यंत इथे आनंद घेऊ. धन्यवाद.